अभंग याचा अर्थ काय? ज्याचा भंग होत नाही त्याचं नाव अभंग आहे. उनका सेतु भंग गया, इनका सेतु अभंग. प्रभू रामचंद्राने समुद्रावर सेतू बांधला पण तो भंगला. परंतु तुकोबारायनं 400 वर्षापूर्वी अभंगरूपी सेतू बांधला. बरं, हा बांधला तरी कुठं? कोणत्या नदीवर बांधला? माया नदीवर बांधला. तिला भाव नदी म्हणतात. या भाव नदीवर तुकोबारायने 400 वर्षापूर्वी अभंगरूपी सेतू बांधला. या सेतूवरून आतापर्यंत कित्येक गेले पलीकडे, याही नंतर जातच राहणार. विठाला विठाला तरले तरती हा भरवसा, नामधार काचा ठसा, नामधार काचा ठसा, नामधार काचा ठसा. तरती हा भरोसा आतापर्यंत किती तरले आणि याच्या नंतरही तरणार, हे गॅरंटेड आहे. भरोसा म्हटलाय, भरोशाले शब्द आपल्या भाषेत गॅरंटी, गॅरंटेड आहे. याच्या नंतरही कित्येक तरतील. तरले तरते गा आणि काही विश्वासी, तरले तरते गा आणि काही विश्वासी. हे सुखे मी निधन त्रिकूट शिखरे गान मिळते निधन आणखी तुकोबाचं प्रमाण आहे. तरले तरती गा आणि काही विश्वासी. कित्येक तरले आणि तरणार, मात्र विश्वासी. बरं, ज्याला तरुण जायचं आहे तो तरल्याशिवाय राहत नाही. पण आपल्याला तरावसं वाटतच नाही ना, आपल्याला त्याच्यातच मजा वाटते ना, डुबक्या घेण्यात. असो अभंग अभंग म्हणतात. उनका सेतू भंग गया. रामचंद्र प्रभूंनी समुद्रावर सेतू बांधला. ज्या वेळेला अनगडशा फकीरानं तुकोबाचं कीर्तन नाही केलं. अलीकडे लोकांना कीर्तन फिरतन काही आवडत नाही. त्याला पाहिजे मै तेरा तू मेरी वगैरे, नाही का, आणि तू फिरवणं पाहिजे. रस्त्यानं आम्ही जातो तर पोट्टे असं खाली माना घालून असं फिरवतो राहायचं. काही दिवसानं पोट्टे बहिरे होणार आहे. अर्धे पर्यंत तर आताच झाले बहिरे, ऐकायला जात नाही जायला, ते कानात घालून घेते. बरं नाही ते. पण असं मी काय सांगून राहिलेला हो, अनगडशा नावाचा फकीर होता. कजानं रामेश्वर भट्टाला शाप दिला होता. रामेश्वर भट्ट म्हणजे काही सामान्य होता का? त्यावेळेचा प्रकांड पंडित होता तो. आणि त्यानं अनगडशा फकीराच्या त्या बागमधला जो डॅम होता त्याच्यात न विचारता आपल्याच मनाला बसला पोहत. तो फकीराचा डॅम होता. डॅम म्हणजे समजते ना, तलाव. जेव्हाही अनगडशा फकीराला समजलं, तो अनगडशा फकीर खरा फकीर होता. तो फकीर कोणाला म्हणतात? ज्याची फिकीर नष्ट झाली त्याचं नाव आहे फकीर. फकीर होकर फिकीर करता उसका मुंह काला है. माँ बाप तो काशी तीरथ उसको गाली देता है. नाम बेचकर दाम लेते उसकी करणी हराम है, असं नाथराय म्हणतात. सुटसुटीत सूत्रमय शब्द आहेत.
त्याच्यात गुणार्थ भरलाय। नाम बेचकर दाम लेते उसकी करनी हराम है। माँ बाप तो काशी तीरथ उसको गाली देता है, फकीर होकर फिकीर करता उसका मुंह काला है। फकीर झाला आणि फिकीर करते, वा रे वा। तुकोबा म्हणतात देवाला मला फकीरासारखं कर। फकीरासारखं म्हणजे काय, लत्त्या लाव म्हणते का ते तुकोबा, मला लत्त्या लाव बा माझी फिकीर नष्ट कर। ज्याची फिकीर गेली त्याचं नाव फकीर। तुका माने करी फकीराचे परी, तुका माने करी फकीराचे परी। रात्रंदिवस हरे येईला वाहते, रात्रंदिवस हरे येईला वाहते। तुका मान करी फकीराचे परी, तुका मान करी फकीराचे परी। रात्रंदिवस हरे येईला वाहते, तुका मान करी। तुकोबा म्हणता मला फकीरासारखं कर, म्हणजे लत्त्या लाव म्हणत ते, असं नाही म्हणत ते। मग तो लत्त्या लावणारे तर लागेल तेवढे भेटते रस्त्याने आपल्याला, मग काय तो फकीर आहे तो। मला फकीरासारखं कर म्हणजे माझी फिकीर चिंता नष्ट कर, आणि चिंता असली तरी त्याची चिंता मी करावी अशी वृत्ती मला देऊ नको। चिंता तर प्रत्येकाला असते, चिंता करून चिंतेची समस्या दूर होते का? बसला हिरमुसला होऊन। मनुष्याने सदा सर्वदा प्रसन्न राहिलं पाहिजे। जो निरुत्साही राहतो, शोकाकुलित असतो, त्याच्या माग शोक धावत असते। निरुत्साह दीनश शोक पर्याकुलात पण हा सर्वार्थ व्यवस्थितंती, सर्वात त्याने केलेलं कार्य निष्फळ होते असं म्हणतात, असं महाभारतात आहे। विठ्ठल विठ्ठल सर्वार्थ व्यवस्थितंती व्यसनम चादी गच्छते। शोक चिंता तर प्रत्येकाला आहे, पण चिंता करत बसणे म्हणजे चिंतेशी मैत्री करणे। चिंता रूपी देवीला वाटते की हा माझा दोस्त होय, हे माझी दोस्तीन होय, मैत्रीण गर्लफ्रेंड। समजलं तुम्हाला? चिंता करून चिंतेने अडचणी दूर नाही हो, चिंतनानं दूर होतात। समजलं ना? काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने। देवाची पूजने, देवाची पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, तुळशीच्या युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार।
संसार विहार त्याच्यासाठी कीर्तनामध्ये चांगले तरुण पोरं पाहिजे असते. सारे कीर्तन ऐकायला म्हणा का उभे राहणारे म्हणा सारे हिजड बुढे राहायचे. ऐकाले हिजड बुढे उभे राहणारे हिजड बुढे. बरोबर तुमची गोष्ट नाही. पुणे गावले जा कुठं काय तरुण पोरं राहते का? वास्तविक माणसाला तरुणपणात परमार्थ केला पाहिजे. काही काही लोक म्हणतात बाबू हे तो काम नव्हे. मी काय एवढा म्हातारा झालो मिस्टर नाही जात रे कीर्तनात. असे म्हणणारे आहे काही बाप. असा बाप जन्माला येऊ नये आणि त्याच्या पोटी जन्म घेऊ नये असा आहे. बाप कोणाला म्हणावं, पिता कोणाला म्हणावं, जनक कोणाला म्हणावं, आई कोणाला म्हणावं, मा कोणाला म्हणावं, मम्मी कोणाला म्हणावं ते नाही सांगत मी. याचं शास्त्र आहे. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे अर्थ भरलेला आहे.